युरिया या खताची शेतीसाठी अत्यंत आवश्यकता असते. राज्यभरामध्ये युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. जालना जिल्ह्याच्या कृषी विभागाने तब्बल 462 गुन्ह्यांनी भरलेला ट्रक तब्बल 70 किलोमीटर पाठलाग करून पकडला आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. कुंभार पिंपळगाव येथील माऊली कृषी सेवा केंद्रावरून हा युरिया जालन्यातील MIDC परिसरात जात होता. एका अज्ञात खरेदीदारावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्य 2 आरोपींवर देखील घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे सर्वसामान्य शेतकऱ्याला 1 किंवा 2 बॅग युरिया खरेदी करायचा असेल तर 300 ते 400 रुपये आकारून देखील युरिया वेळेवर मिळत नाही. दुसरीकडे तब्बल 462 युरियाच्या गोण्या काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा डाव कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला आहे.